बकुळा ही अत्यंत हुशार आणि दिसायलाही तेवढी सुंदर मुलगी. जेमतेम 20 ते 21 वय झालेली, म्हणजे गावाकडच्या चालीरीतीनुसार लग्नाचं वय झालेली मुलगी. त्यामुळे गावातल्या रिकामटेकड्या मुलांच्या फेऱ्या बकुळाच्या घरापुढे जरा जास्तच वाढल्या होत्या. बकुळा सुद्धा खूप समजूतदार आणि संस्कारी मुलगी होती. ती सहजासहजी कोणाला भीक घालणारी नव्हती. सोनवडी गाव हे छोटंसं खेडं पण निसर्गाचं वरदान लाभलेलं गाव होतं. कोणीही प्रेमात पडावं असाच तिथला परिसर होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात बकुळा चुलीला जाळ घालत होती आणि तिथे तालुक्याच्या गावात असलेल्या इंग्रज पोलीस अधिकाऱ्याची मोटार धूळ उडत निघून गेली. बकुळा त्या पाठमोऱ्या गाडीला तशीच पाहत आणि आपल्या रोजच्या स्वप्नात गळून गेलेली होती. ती विचार करत होती की तिचा होणारा स्वप्नातला राजकुमार ही असाच असेल, उंच देखणा आणि रुबाबदार. तोच घरातून आईने आवाज दिला तशी बकुळा, हा आई आले, आणि बकुळा माझ घरात जाते. काय ग बकुळे, साऱ्या गावाची अंघोळ उरकली आसन आणि तू अजून चुलीला जाळच घालती वय. तशी बकुळा नाराजीच्या सुरातच, होय आवरते. आवर बाई लवकर, बाप येईल आता गुरं चारून आणि मलाच वरडत बसन. साहेबाची गाडी गेली आणि तू इथंच वय. पारू म्हणजे बकुळाची आई साऱ्या गावात घरकामासाठी परिचित होती. कुणी आजारी असेल किंवा कुणी बाळांत झाले किंवा कुणाच्या घरचं गेलं की बकुळा न सांगताच त्या घरी 8 ते 10 दिवस घरकामाला असायची. मग कुणी मोबदला देऊ किंवा नाही, बकुळाचे आवरून होता सख्या बैल घेऊन आला. सख्या म्हणजे अगदी साधा सरळ माणूस, ना कुणाच्या आधात ना मधात. त्याचं कुटुंब जरी गरीब असलं तरी सुखी होतं. पोटापुरती कसायला जमीन होती. दुष्काळी जमीन त्यात जरी जास्त पिकत नसेल तरी ती उपाशी पण नव्हती ठेवत. सख्याचं थोडंफार शिक्षण झाले होते, त्यामुळे तो शेतात काम नसले की सावकाराच्या वाड्यावर जाई, लिखापडीचे 2 पैसे हातात पडे. सख्याला शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने त्याने आपल्या पोरीला सुद्धा त्याच्या गरीब परिस्थितीमध्ये मॅट्रिकपर्यंत शिकवले होते. आता सख्याला आणि पारूला बकुळाच्या लग्नाचे वेध लागले होते. सख्या पारूला म्हणायचा, पोरीला चांगलं घर भेटलं म्हणजे देवपावला बघ, अजून काही नको देवा. आणि उगीच दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. कधी घरात तिच्या लग्नाचा विषय निघाला की बकुळा अगदी लाजून जायची आणि मनात तिचा राजकुमार घोड्यावरून येताना दिसायचा. दिवस सुगीचे होते, शेतात भरपूर काम पडली होती. सकाळचा टाईम होता. सख्या नयारी करून शेतातच जायला निघाला होता. पायरी उतरणारच तो खालच्या आळीचा नाग्या धावतच दारात आला. सख्या आवाज देऊ लागला, सख्या ए सख्या, सख्या लवकर ये बाहेर. तसा सख्या नाग्याजवळ गेला. अरे हो नाग्या, काय झालं, एवढा थापा टाकत आलाय, काय भूतभीत नाही ना लागलं. तसा नाग्या म्हटला, अरे तसं समज वाटलं तर तुला पाटलांनी वाड्यावर बोलवलंय. तोपर्यंत पारू आणि बकुळा बाहेर आल्या होत्या. दोघी घाबरलेल्या दिसत होत्या. सख्या बोलला, अरे पण काम काय काढलं पाटलांनी. दोघीही लगबगीने पाटलाच्या वाड्यावर निघाले. जसे जसे पाटलाच्या वाड्याजवळ पोहोचले तसं हे लोकांची गर्दी पाहून सख्याला कारपच भरलं. समोरच चौकात गोरासाहेब आणि सरपंच बसले होते. सख्या भीतभीतच म्हणाला, काय काम आहे जी सरपंच. सरपंच म्हणाले, अरे तुला तर माहीतच आहे की गोरासाहेब बदलून आल्यात आणि त्यांची काहीतरी तक्रार आहे आणि तुझ्या बिगर ती कुणाला बी उमजणार नाही. बघ काय म्हणतात ते. सख्याचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले असल्या कारणाने सख्याला तोडके मोडके इंग्लिश जमत होतं. गोरेसाहेबांचं बोलणं संपल्यावर सगळी मंडळी सख्या काय सांगतोय हे ऐकायला उत्सुक झाली. सख्या म्हणाला, सरपंच साहेब म्हणतात की त्यांना माझ्या बायकोचं बोलणं उमजत नाही आणि तिला बी त्यांचं बोलणं उमजत नाही. त्यांना दुसरी बाई पाहिजे कामासाठी. त्यावर बकुळा आणि तिची आई दोघी पण आल्या होत्या. पारू म्हटली, चांगलाच आहे सरपंच. पहिला साहेब बरा होता, काय बी बोलत नव्हता. याला लय बोलायला लागतं या. आणि गर्दीतून एकच हशा उमटला. तसं सरपंच सगळ्यांना शांत करत म्हटले, गड्यांनो आता भलताच पेस उभा राहिलाय, आता काय मार्ग काढावं यावर सगळे विचारात असताना कोणीतरी म्हटला, बकुळी पण शिकेल हाय, तिला बी जमतंय इंग्लिश. तसं बकुळीच्या पोटात भीतीचा गोळा आला आणि सख्या बी म्हटला, नाही नाही सरपंच, काही बी झालं तरी मी माझ्या तरण्या ताठ्या पोरीला नाही पाठवणार साहेबाजवळ. गोरे साहेबाला काहीच कळत नव्हतं यांचं काय चाललं आहे ते. तो उठून सख्याला म्हटला आणि निघून गेला. इकडे पाटील सख्याला म्हटले, बघ बाबा आता साहेबांची मर्जी तर राखायला पाहिजे आणि हे साहेब बी चांगला आहे. गावात आल्यापासून कुणावर बी अत्याचार नाही केले. बघ किती झालं तरी आपला देश यांच्या गुलामीत आहे. तिकडे गांधी बाबा, टिळक, भगतसिंग जीवाचं रान करतायत देश यांच्याकडून घ्यायला, आणि आपण एवढं नाही करू शकत का. उद्या सकाळच्याला पाठवून दे बकुळीला. सख्याने काहीतरी विचार करून म्हटला, ठीक आहे सरपंच पाठवितो, पण म्या बी संगती राहणार पाहिजे तर बंगल्याच्या बाहेर बसन. सरपंच बी म्हटले चालतं या आणि बैठक मोडली म्हणून जाहीर केलं. इकडे पारू आणि सख्याला रातभर डोळ्याला डोळा नाही आणि तिकडे बकुळी पण घाबरली होती. पहाटे पहाटे बकुळाला डोळा लागला होता. आईचा आवाज ऐकतात बकुळी जागी झाली आणि कालचा प्रसंग आठवला.
आणि मनात एक भीतीची लहर उभी राहिली. का कोणास ठाऊक, पण तिच्या मनात एका बाजूला आनंद आणि उत्सुकता वाटत होती. जसा तिने मनात तिच्या स्वप्नाचा राजकुमार रंगवला होता तसाच तो गोरासाहेब होता. पण तिला हेही माहीत होतं की कल्पना वेगळी आणि वास्तव वेगळा. खरंच तो चांगला असेल का? जर त्याने माझ्यासोबत काही बाई केलं तर? बकुळी विचारात होती तेव्हाच तिच्या आईने पुन्हा हाक मारली. काय बाई, पोरगी आहे, जरा पण घाम नाही फुटत हिला. अगं उरक, बाप आला तर कावल मलाच. बकुळी आंघोळीला जाता जाता विचारते. कुठे गेलेत बापू आई? गेलेत पाटलाच्या वाड्यावर वर्दी द्यायला. उरक बाई तू, काय उभं केलं देवाने काय माहीत. सख्या, अगं हे आवरलं का पोरीचं? साहेबाची गाडी गेली बघ. तशी रखमा बिगी बिगीनं हा आवरलं या. या चहा घ्या उलशिक. रखमाने बकुळी आणि सख्याला चहा दिला आणि रडू लागली. तसा बकुळीला पण रडू फुटलं. सख्या म्हटला, रडू नकस. काय कायमची पोरगी नाही चालली सोडून? 2 तासाचा प्रश्न आहे आणि म्या आहे ना सगट. तसं धीर करून बकुळी बापाच्या मागे चालायला लागली. एका बाजूला गोऱ्यासाहेबाची भीती आणि एका बाजूला का कुणास ठाऊक तिच्या मनात उत्सुकता जाणवत होती. साहेबांचा बंगला जवळ येताच बकुळीला सख्या सांगायला लागला. हे बघ पोरी, प्रसंग बाका आलाय. पार वेळ निभावून न्यायला पाहिजे. जास्त साहेबासकट बोलायचं नाही, लगट करायची नाही. काम झालं की गपगुमान निघायचं. अगं त्यांनी आपला अख्खा देश बरबाडून खाल्लाय, तर तुझं आणि माझ्यासारख्याचं काय बिशात आहे? अन तुला खंडोबाची आण आहे बघ. बापाला नाक खाली घालायला लागन असं काय बी होऊन देऊ नको. बकुळी प्रत्येक वाक्याला होकार देत होती. दारात येताच सख्याने आवाज दिला, सर सर. तसं साहेबांनी दार उघडले. तसं साहेबाला कालचा प्रसंग आठवला आणि बोलला. सख्या आणि बकुळी मनोमन खुश झाले आणि सख्या बाहेर जाऊन थांबला. साहेबांनी त्याच्या ड्रायव्हरला काहीतरी खुणावले आणि दार लावून घेतले. पण बकुळा मात्र आता पुरती घाबरली, कारण ती एकटीच होती आणि दार लावले. ड्रायव्हरने गाडीतून दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे घेऊन वरच्या माळ्यावर गेला. बकुळा कामाला लागली होती, पण तिचं कामावर लक्ष नव्हतं. तिच्या मनात भीती दाटून आली होती. काही बाई विचार येत होते. तसं मागून पाठीवर हात पडला आणि बकुळा बेशुद्ध व्हायचीच राहिली होती. घाबरलेली बकुळा थरथरत वर पाहते तर काय, साहेब पुढे सिगारेट ओढत उभा होता. बकुळा मनोमन विचार करते, उगीचच आपण घाबरलो. चांगला आहे साहेब. बकुळा आता रोज कामाला यायला लागली. सख्या पण आता कधी मध्येच यायचा सोबतीला, कारण तिने सांगितले होते की साहेब चांगला आहे. का कुणास ठाऊक, पण बकुळीला जाणवायचं की साहेब तिला चोरून पाहतो. कधी दिवाण घरातून, तर कधी माझघर, तर कधी बागेमध्ये. बकुळीची नजर पण न कळत साहेबाला पाहायची आणि मनोमन खुश व्हायची आणि परत म्हणायची की नाही, हे चूक आहे, हे शक्य नाही. ते पावसाळ्याचे दिवस होते. बकुळी कामावर आली होती पूर्ण भिजलेली. पण आज साहेब रोजच्यासारखा हॉलमध्ये नव्हता. रोज जणू तिची वाटच पाहत असायचा. बकुळीला काम करता करता मनात वाटे, कुठं गेला असावा? वरच्या माळ्यावर तर नसेल, पाहावं का जाऊन? पुन्हा वाटे, नको, आपला काम करा आणि निघा. पण न राहून बकुळीची पावले वरती जायला सारखलीच. जणू एक अनामिक ओढ तिला लागली होती. ती वरच्या माळ्यावर आली आणि आज जावं की नाही विचार करू लागली. हिम्मत करून तिने खोलीमध्ये प्रवेश केलाच. पाहते तर काय, साहेब अर्धमेल्या अवस्थेत पडलेला होता आणि दरदरून घाम फुटलेला. तिने न राहून साहेबाच्या डोक्याला हात लावून पाहिला तर अंगात खूप ताप भरलेला. मग बकुळीने पटकन जाऊन मिठाच्या पट्ट्या केल्या आणि एक एक करून ठेवू लागली. 10-15 मिनिटाने साहेबाला जाग आली तशी बकुळा पडदीची उठून उभी राहिली आणि साहेबाला म्हटली, हा काढा बनवला आहे, पिऊन घ्या. साहेब म्हटला, धन्यवाद. माझ्यासाठी हे जे केलं त्याने मला अगदी घरची आठवण आली. माझ्याजवळ कोणी आहे असे वाटले. मी गोळी पण घेतो आणि आराम करतो. पण हे काय, तू तर पूर्ण भिजलेली आहेस. तूही आजारी पडशील. आधी कपडे बदल आणि डोकं साफ कर. तशी बकुळा म्हटली, नाही ठीक आहे, मला सवय आहे. वावरात कितीतरी वेळा भिजत काम करतो. पण साहेब ऐकूनच घेना. खूप आग्रह केल्यानंतर साहेब म्हटला, तुला या डेव्हिडची शपथ आहे. त्या दिवशी बकुळीला कळले की ह्याचे नाव डेव्हिड आहे. पण ती म्हटली की माझ्याजवळ कपडे नाहीत, राहू देत. पण डेव्हिड ऐकेच ना. तो म्हटला की माझे घालून घे थोडा वेळ. बकुळीने शेवटी डेव्हिडची पॅन्ट आणि शर्ट घातला. तिला खूप अवघडल्यासारखे वाटे. बकुळी जशी डेव्हिड समोर आली तसं डेव्हिडला हसू आवरेना. असेच आता बकुळी आणि डेव्हिडची चांगली घट्ट मैत्री जमली होती. बकुळीला वाटायचं की मला जे वाटते तेच डेव्हिडला वाटत असेल का. पुन्हा विचार करायची, काही पण, तो मोठा साहेब आणि मी का आवडेल त्याला? त्याच्या देशात खूप गोऱ्या मुली आहेत माझ्यापेक्षा. एक दिवस डेव्हिडच्या बंगल्यावर पार्टी होती आणि बकुळीला रात्रीसुद्धा मुक्कामाला बंगल्यावरच थांबायचे होते, कारण पार्टी 10पर्यंत चालणार होती आणि त्यानंतर एकटं जाणे शक्य नव्हते. नेमकं त्याच दिवशी सख्या बाहेरगावी गेला होता. बकुळी दिवसभर राबराब राबत होती. संध्याकाळी सगळ्यांना हवं नको ते पाहत होती. शेवटी सर्व आवरून बकुळा आता बंगल्यात आली आणि किचनमध्ये एका कोपऱ्यात झोपली. ना अंथरूण होते ना पांघरूण. थंडी पण खूप होती. डेव्हिडवर झोपायला चालला होता. तेवढ्या त्याचं लक्ष गेलं आणि तो बकुळीला म्हटला, वेडी आहेस का? एवढी थंडी असताना तू अशी झोपलीस, आजारी पडशील.
चल मी ब्लँकेट देतो, तू माझी कोणीच लागत नाही का? आज डेव्हिडने थोडी घेतल्याने तो जरा जास्तच रोमॅन्टिक बोलत होता, पण त्याच्या नजरेत वाईटपणा कुठेच नव्हता. डेव्हिड आणि बकुळा एकामागून एक वरच्या माळ्यावर जात होते. ते दोघे डेव्हिडच्या रूममध्ये आले आणि डेव्हिड लॅम्प लावण्यासाठी लायटर शोधत होता. अचानक बकुळीच्या अंगावर काहीतरी थंडगार पडल्यासारखं जाणवलं आणि बकुळा जोरात किंचाळली आणि काही कळायच्या आत बकुळा पुढच्या क्षणाला डेव्हिडच्या मिठीत होती. ती किती वेळ माहीत नाही. दोघे भानावर आले आणि डेव्हिड म्हटला, डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. बकुळीला पण लाजल्यासारखे झाले. डेव्हिड म्हटला, तू खूप घाबरली. एक काम कर, तू दिवाणवर झोप, मी इथे खाली झोपतो. हे ऐकून बकुळीला आश्चर्य वाटले. एवढा मोठा साहेब आणि माझ्यासाठी खाली झोपतोय. बकुळा म्हटली, तुम्ही झोपा इथे, मी खाली झोपतो. बकुळी मनात विचार करत होती की स्वप्नातही नव्हते वाटले की आपण एवढे जवळ येऊ. थंडी खूप असल्याने डेव्हिडने पुन्हा एकदा कपाटातून रमची बॉटल काढली आणि पॅक भरला आणि बकुळीला म्हटला की तू पिऊन पाहणार का? बकुळी म्हटली, मी असलं कधी केलं नाही. माझा बा मला जिद्दी नाही ठेवायचा. डेव्हिड म्हटला, तुझी शपथ, कुणालाच कळणार नाही. एकदा घे प्लीज, माझ्यासाठी. खूप आग्रहानंतर बकुळा एक घोट घ्यायला तयार झाली. बकुळीने थोडासा घोट घेतला आणि थुकून टाकला आणि म्हटली, किती कडू आहे हे, कशाला घेता तुम्ही? कृपया यापुढे नका घेऊ, माझी शपथ. डेव्हिड म्हटला, हा लास्ट पॅक तुझ्यासोबत, इथून पुढे ड्रिंक बंद. आणि त्या दिवसापासून डेव्हिडने ड्रिंक सोडली. दोघांनाही आता धुंदी चढली होती आणि डेव्हिडने तिचा हात हातात घेतला आणि बकुळी लाजली आणि नजर खाली घेतली. डेव्हिड म्हटला, तुला एक सांगायचं आहे, मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. तशी बकुळा झटकन बाजूला झाली आणि खिडकीमध्ये पाहत म्हटली, नाही, हे शक्य नाही, हे चूक आहे. डेव्हिड म्हटला, का शक्य नाही? मी तुला आवडत नाही का? आणि तसे असेल तर ओके, मी पुन्हा तुला विचारणार नाही. सांग मला, मी तुला आवडत नाही का? बकुळा म्हटली, तसे नाही, पण याला समाज मान्यता देणार नाही. डेव्हिड म्हटला, आपलं प्रेम खरं असेल तर मी तुला सातासमुद्रापार नेईन. तसं बकुळीने डेव्हिडकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेत एक खरेपणा जाणवला. बकुळीचा मुख होकार डेव्हिडने केव्हाच ओळखला होता आणि बकुळा त्याच्या मिठीत केव्हाच सामावली होती. एकमेकांचे ओठ बिलगले होते आणि आपल्या प्रेमाची अनुभूती देत होते. त्या रात्री बकुळीने आपले सर्वस्व डेव्हिडला बहाल केले. आता बकुळा आणि डेव्हिडचं प्रेम चांगलं बहरू लागलं होतं. दोघांचा एकमेकावर प्रचंड जीव होता. डेव्हिड विलायतेमधले नवनवीन पदार्थ बनवून बकुळीला खाऊ घाली, कधी केक तर कधी ब्रेड. त्याने तिला ड्रायव्हिंगसुद्धा शिकवली होती आणि बकुळाही रानात जाऊन रानातला रानमेवा डेव्हिडसाठी घेऊन येई. अशातच त्यांच्या प्रेमाला नजर लागावी असे काहीतरी घडले. आज सकाळपासून बकुळीला बरं नव्हतं वाटत. ती आंघोळ करत असताना तिला कोरड्या उलट्या येऊ लागल्या आणि ह्यावेळेस तिची मासिक पाळीही चुकली होती. बकुळा काय समजावं ती समजली आणि रखमाबंद तिच्याकडे शंकेने पाहू लागले. पण तिला माहीत होतं माझी मुलगी तशी नाही. पीत वगैरे उमटले असेल आणि बकुळीनेही तसेच भासवले. बकुळा घाईतच कामावर गेली. डेव्हिड झोपाळ्यातच सिगारेट पीत बसलेला होता. बकुळा म्हटली, मला तुला काही सांगायचं आहे. डेव्हिड म्हटला, रिलॅक्स, आधी बस, तर इथे लांबून आलीस. बकुळा डेव्हिड शेजारी झोपाळ्यात बसली आणि त्याच्या मिठीत शिरून रडू लागली. डेव्हिड म्हटला, काय झालं सांगशील का आधी? हे बघ, तू रडलीस की मीही रडेल. बकुळा डोळे पुसत त्याला म्हटली, डेव्हिड, आय एम प्रेग्नेंट, प्लीज मला घेऊन चल इथून, नाहीतर मी बर्बाद होईल. डेव्हिड म्हटला, कूल डाऊन, माझ्यावर विश्वास आहे ना, माझा जीव आहे तू. डेव्हिड खूप खुश झाला होता. तिला म्हटला, रात्रीच मी माझ्या सिनियर ऑफिसरला कॉल करून कळवतो सगळं आणि आपल्या दोघांचे तिकीट्स बुक करतो जहाजचे. बकुळा आणि डेव्हिड बागेतल्या झोपाळ्यावर बसून आपल्या प्रेमाचे स्वप्न रंगवत होते आणि त्याचवेळी पाटलाचं पोर तिथून जात असताना त्याने दोघांना अशातच पाहिले आणि त्याला तर चान्सच भेटला वचपा काढायला, कारण त्याने खूप प्रयत्न करूनही बकुळीने त्याला कधी भीक घातली नव्हती. लागलीच त्याने संध्याकाळी पाटलाच्या कानावर सगळा वृत्तांत घातला. इकडे डेव्हिडने ऑफिसरला कॉल केला आणि सगळी परिस्थिती समजावली. पण ऑफिसरचा सूर काही वेगळाच होता. तो त्याला समजावत होता की अरे, ही इंडियन्स आपले गुलाम आहेत, प्रेम वगैरे असे काही नाही, तुझा वापर करून झाला की दुसरी बनवायची, मी इकडून पाठवू का सांग. हे सगळं ऐकून डेव्हिडचा संताप अनावर झाला आणि ऑफिसरला म्हटला, माझ्या होणाऱ्या बायकोच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाही. तिच्या जागेवर तुझी बायको असती तर. ऑफिसर खूप चिडला होता. त्याने डेव्हिडला डायरेक्ट टर्मिनेटचं लेटर आणि एक परतीचं तिकीट ऑफर केलं आणि म्हटला, उद्या तुझ्या जागेवर नवीन ऑफिसर येईल. त्या दिवशी पहिल्यांदा डेव्हिडला आपण इंडियन्स नाही म्हणून बच्चादाब झाला होता, पण डेव्हिडने हार मानली नव्हती. त्याने आपल्या खूप जुना मित्र जॉनला फोन केला. तो जहाजावर व्यवस्थापन करायचा आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. जॉन त्याला मदत करायला तयार झाला, पण म्हटला, ज्या जहाजातून माल जातो लंडनला त्यात जावं लागेल, पुढचं पुढं तुम्ही पहा. पण ते जहाज आजच रात्री 12ला निघणार होतं. ठरल्याप्रमाणे रात्री 10 वाजता दोघांना निघायचं होतं. पण इकडे पाटलाने सगळी हकीकत सख्याच्या कानावर घातली आणि आवर म्हटला पोरीला. पोरगी म्हणजे गावाची इज्जत असते.
बकुळा डेव्हिडचा निरोप घेऊन घरी निघाली होती. मध्येच रस्त्यात सख्याने तिला गाठले आणि म्हटला, गोरे साहेबाचा आणि तुझं जे काही ऐकलं ते खरं आहे का? बकुळीने शांतपणे हो अशी मान हलवली. तशा एकामागून एक 2 कानाखाली सख्याने वाजवल्या आणि बकुळीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. रस्त्यावर तमाशा नको म्हणून घरी घेऊन आला. बकुळा रडते पाहून रखमा विचारू लागली, काय झालं म्हणून? सख्या म्हटला, विचार तूच तुझ्या लाडक्या लेकीला. तोंडात शेण घातलंय आपल्या. स्वतः शेण खाऊन त्या गोऱ्या साहेबासोबत माझा विश्वास तोडला तिने. आता रखमाला कालच्या उलट्यांचा अर्थ लागू लागला आणि रखमाही रडू लागली. तरी पुष्टी करण्यासाठी तिला विचारू लागली, बकुळे तसलं काही नाही ना? बकुळा म्हटली, त्याचं प्रेम वाढते माझ्या पोटात. तो मला नेणार आहे लग्न करून. सख्याचा आता रागाचा पारा वाढला आणि बकुळेला मारू लागला. रखमामध्ये पडली आणि म्हटली, मारता की काय पोरीला? सख्या म्हटला, असली संतान मेलेली बरी. गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हिने. ते काही नाही, आता हिला घरात बंद करून ठेवतो आणि रखमी तू त्या सुईनं पारू मावशीला घेऊन ये. हिला मोकळं करून 4-5 महिन्यात लगीन लावून टाकू. बकुळेला घरात बंद करून ठेवली होती आणि रखमा वस्तीवर गेली होती आणि सख्या दारात चिंतातूर बसून होता. बकुळीने भराभर आपले कपडे एका गाठोड्यात भरले आणि इथून निसटायचा विचार करू लागली. बकुळा डेव्हिडच्या प्रेमात पुरती वेळी झाली होती. इकडे आता तिच्या समोर 2च पर्याय होते, एकतर इथून बाहेर पडणे, नाहीतर स्वतःला संपवणे. तेवढ्यात बकुळीला आठवले की या खोलीतून वरती छपरावर जायला एक छोटं दार आहे. तिने पटकन कोपऱ्यातील शिडी लावून वरती चढली आणि कशीबशी ती छपरावर आली. घराच्या मागच्या बाजूने येऊन तिने कशाचाही विचार न करता छपरावरून खाली उडी घेतली. तिच्या अंगाला वरससं खरचटले. जखमा झाल्या होत्या. तशा जखमी अवस्थेत बकुळी डेव्हिडच्या बंगल्याकडे जाऊ लागली. कुणाच्या हाती लागू नये म्हणून बकुळीने गावातला रस्ता न निवडता जंगलातील रस्ता निवडला. इकडे नवीन ऑफिसर येऊन दाखल झाला होता आणि डेव्हिडला सांगू लागला की हे तुझे टर्मिनेशन लेटर आणि जहाजाची तिकीट. आज रात्रीच तू लंडनला रवाना हो. डेव्हिड म्हटला, मी जरूर जाईल, पण बकुळीला सोबत घेऊनच जाईल. खूप समजावून पण डेव्हिड ऐकत नाही. हे पाहून सिनियरच्या ऑर्डरनुसार ऑफिसरने बंदूक काढून डेव्हिडवर रोखली आणि म्हटला, ठीक आहे, तुझं मरण भारतातच लिहिले असेल तर मी काही करू शकत नाही. आता मरायला तयार राहा. हे पाहताच डेव्हिडने ऑफिसरच्या अंगावर झेप घेतली आणि बंदूक हिसकवण्यासाठी दोघांची झटापटा सुरू झाली. ऑफिसरने डेव्हिडला दूर लोटत खाली पाडले आणि पुन्हा बंदूक रोखली. आता डेव्हिडने सुद्धा त्याची बंदूक ऑफिसरवर रोखली. एका क्षणात दोघांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या होत्या. ऑफिसरला गोळी लागताच तो क्षणात खाली कोसळला. डेव्हिडला पण एक गोळी खांद्याला आणि दुसरी पोटात लागली होती. तशाच जखमी अवस्थेत डेव्हिड बंगल्याबाहेर पडला. तोपर्यंत बकुळा आली होती. बकुळीने डेव्हिडला त्या अवस्थेत पाहिलं आणि धावतच त्याच्याकडे गेली. तोपर्यंत डेव्हिड खाली कोसळला होता. बकुळीने त्याचे डोके मांडीवर घेतले आणि म्हणू लागले, डेव्हिड हे काय झालं रे? डेव्हिड म्हटला, मी खूप प्रयत्न केले डिअर, पण ही दुनिया खूप वाईट आहे. आपल्याला एकत्र येऊ नाही दिले. सॉरी. बकुळी म्हटली, असं बोलू नकोस. तुला काही होणार नाही. चल आपण दवाखान्यात जाऊ. डेव्हिड म्हटला, तेवढा वेळ नाही आता माझ्याजवळ. मी काय सांगतो ते ऐक. हे तिकीट घे. आज रात्री जे जहाज सुटणार आहे लंडनला त्यात तू जा. तिथे माझी आई आहे. ती खूप प्रेम करेल तुला माझ्यापेक्षाही जास्त आणि तिला माझा शेवटचा निरोप सांग की आपला वंश तुझ्या पोटात आहे. डेव्हिडने एवढं बोलून जीव सोडला आणि बकुळा ते रक्ताळलेल्या तिकड्याकडे एकटक पाहून खूप मोठा हंबरडा फोडला. बकुळीला खूप मोठा मानसिक धक्का बसला. बकुळा कधी त्या धक्क्यातून सावरलीच नाही. तिला वेड लागले. सख्याने आणि रखमाने आपल्या एकुलती एक पोरगी बाई विष घेऊन जीव संपवले. बकुळी कित्येक दिवस त्या बंगल्याभोवती आपलं गाठोडे घेऊन डेव्हिडची वाट पाहत होती. नंतर खूप जणांनी तिच्यावर अत्याचार केले. गोरे साहेब, पाटलाचा पोर आणि एक दिवस बकुळीचा मृतदेह गावाच्या आडात सापडला. कदाचित तिला समजले असेल की माझा डेव्हिड इथे नाही, त्यामुळे जिथे तिचा डेव्हिड होता तिथे ती पोहोचली होती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.